आहे वाराणसी. एकच वस्तूची चार नाव आहे. काशी वेगळं, बनारस वेगळं, वाराणसी वेगळं, वेगळं काही नाही. एका वस्तू बरोबर एक वस्तू फ्री. ती स्थिती काशीची आहे. जुनी काही लोक कशी यायची? पायी पायी, बैलगाडी. काय सांगून यायची? काशी यात्रा चाललोय, आलो ठीक, नाही तर काशी यात्रा घडली. आता काय सुखसुविधा, ट्रेन, प्लेन, बस, नाश्ता करत, चहा पेत आनंदमयी आले. आता क्षेत्राचं महत्व कळत नाही. गंगा एकच आहे, गंगोत्री निघाली, पुढे वाढत गेली, क्षेत्र सोडत गेली. प्रत्येक तीर्थाचं महत्व वेगळं वेगळं आहे. परत परत येणं होत नाही, वेळ परत येत नाही. घरी गेल्यानंतर पश्चाताप करतो, गेलो होतो, केलं नाही. तसा विषय आहे गंगास्थान. गंगास्थान सगळ्यांनी केलं पाहिजे, त्यात कोणताही वाद नाही. गंगा गंगेत यो ब्रूयात योजना नाम शितरपी मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोकम सगच्छते. काशीची गंगा सगळ्यांनी घरी घेऊन ठेवायची. कॅन मध्ये स्वतः गंगा भरून घ्यायची. घरी गेलं गंगेला पातेल्यात ओतेस, गाळ खालती बसेल, वरचं पाणी फिल्टर करून काढून घ्यायचे. ते गंगेचे 5 भाग करायचे. पहिला भाग कधी महाराजांनी योग आणला रामेश्वरम, इकडची गंगा रामेश्वराला व्हायची. रामेश्वरचं वाळवंट घरी येऊन ठेवायचा. परत योगाला काशीला यायचा तर ती वाळवंट बरोबर आणायची. शिवलिंग तयार करायचा, पूजा अर्चा करायची. त्याला म्हणतात सेतू पूजा. प्रभू रामचंद्राने पूर्ण परिक्रमा केली होती, तीच परिक्रमा तुम्ही कराल. मनात ठरवेस नाही योगाला तर. दुसरा भाग शेजारी पाजारी कोणाचा अंतकाळ मरणासन्न तो जाणं, त्याला काय पाहिजे? गंगा आणखीन तुळस, तिला द्यायचं, त्याचं कल्याण आणखीन आपलं कल्याण. तिसरा भाग आपल्या घरात चारी दिशेला गंगाजल शिंपडायची. चौथा भाग लोकांना गंगे प्रसाद वितरण कसं वाटेचा. आता तीर्थ हातात द्या, गडूत द्या, चाहे कॅन मध्ये द्या, लोकांना गंगे प्रसाद वाटेचा. आणि 5वा भाग त्याला मोठ्या म्हणतात मौंद, त्याला म्हणतात मौंद, त्याला म्हणतात मवंद, त्याला म्हणतात गंगा पूजन, त्याला म्हणतात उद्यापन, त्याला म्हणतात ग्रहशांती, त्यालाच म्हणतात वास्तुशांती. सगळा दिवस बघायचा, आंब्या तोरण अश्वगा तोरण बांधायचं, रांगोळी काढायची, शिरापुरीचा नैवेद्य करायचा, घरगुती पूजा करायची, दिवा कापूर करायचा. आणि 4 नातेवाईकांना बोलवायचं, आणखी पोटभर अन्नदान द्यायचं. अन्नदान हे महादान आहे, त्यावरती कोणतंही दान नाही आहे. बोलवायचा कोणाला? आपले इष्ट मित्र नातेवाईक बंधू बांधव जावई पुतण्या भासा दीर शेजारचे पाजारे समाजातले. चहामध्ये जेवढी साखर घालाल तेवढा चहा गोड होईल. थोडक्यात 11 लोकांना बोलवायचंय, अंगीन पोटभर अन्नदान द्यायचंय. सगळे नातेवाईकांना विसरून जायचंय, महाराजांना विसरायचं नाही. घरी गेल्यावर ह्यांचा मग सत्कार केला पाहिजे. कशा करता? आज तुम्हाला हे यात्रा घडवतात. आता हे काय चाललंय? महाकुंभ. हिंमत ह्यांनी केली, तुमचं झालं, नाही तर झालं नसतं. आता महाराज म्हणाले की किती लोक येऊन परत चालले गेले, कारण की कोणाला माहिती नव्हतं ना की होणार की नाही होणार. आणि गर्दी लई गर्दी. हे तुमचं भाग्य, तुमचं नशीब की तुमचं हे घडलं महाराजांमुळे. त्यानंतर काशीमध्ये मांजर मारली, कुठे चला? मांजर मारली कुठे चला? काशीला. तर काशीला काय ठेवलंय? स्पेशल पॉवर. आपल्या हस्ते कळत न कळत घटना घडत असतात, त्याला आपण म्हणतो गंगा पूजन प्रायश्चित संकल्प. जे इथे गंगा पूजन करणार, जे आपल्या आयुष्यात घडलेलं आहे ते सगळं धुवायसाठी. आता कोणा म्हटलं पाप कर्म केलं, तर तुम्ही म्हणाल की मी पाप कर्म काय केलं? साधारण मुंगी आहे, माशी आहे, डास आहे. डासाचं काम काय? सावणं किंवा रक्त पिणं. आपलं काम काय? दिल्ला जय श्रीराम. कळत न कळत घटना घडत. हा विषय कोणी पण करू शकता. एकटा दुकटा, मुलगा मुलगी, विधवा कुमारिका, छोटा मोठा, कोणी पण हा विषय करू शकता. खर्च किती येतो? 201 रुपयाचा. त्यानंतर दुसरा विषय असतो पिंडदान. पिंडदान कोण करू शकतं? सगळ्यांना अधिकार नाही आहे. असा पुरुष ज्यांचे वडील गेलेले, वर्ष झालेलं आहे तरच करतात. वर्षाच्या आत करता येत नाही. 9 महिने, 7 महिने, 8 महिने, वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय अधिकार प्राप्त होत नाही. अशी बाई ज्यांचे मालक गेले, त्या बाई आपल्या मालकांच्या नावाने पिंडदान करू शकतात. जर मुलगा बरोबर आला असेल तर मुलाला अधिकार आहे, तर आईला अधिकार नाही आहे. जर मुलगा घरी आहे, आई एकटी आलेली आहे, तर आई पिंडदान करू शकते. सौभाग्यवती बाई पण पिंडदान करू शकते जर तिचे वडील गेले असतील तर. भावाचा विषय नाही आहे. भाऊ असो किंवा नसो, भावाचा विषय नाही आहे.
आता भाऊ येणार केव्हा येणार काही सांगता येत नाही. वडील कधी मुलीला प्रेम दाखवत नाही, तर ती पण मुलगी आपल्या वडिलांच्या नावाने करू शकते. अशी सौभाग्यवती बाई जिचे आई वडील जिवंत आणि सासरे गेले, ती पण बाई पिंडदान करू शकते. सीतेने केलं होतं त्याकरता ती पण बाई पिंडदान करू शकते. काशीमध्ये स्वतःचंही पिंडदान केलं, त्याला म्हणतात आत्मपिंड. आपल्याकडे भरपूर लोक येतात, गुरु माझा मुलगा देशात आहे विदेशात आहे, करणार नाही करणार, ऍडव्हान्स मध्ये करून टाका. लेकिन कोण करू शकतं? ज्याच्या मागे पुढे रडणार कोणीच नाही. ते पण केल्यानंतर तो व्यक्ती मृततुल्य आहे, मेलेला. कोणत्याही शुभ कार्यात जाऊ शकत नाही. कंडिशन आहे, महाराष्ट्र सोडून इथेच खोली बांधून राहावं लागेल, त्याला म्हणतात आत्मपिंड स्वतःच. जर काशीत तुम्हाला 12 श्राद्ध करायचे असतील तर त्याकरता 12 दिवस राहावं लागतं. 51,000 रुपयाचा खर्च येतो. तितका वेळ नाही आहे, टाइम नाही आहे. एक तंत्र्यानं एक जागेवरती बसून आपल्याला तीर्थश्राद्ध करता येईल. त्याचा खर्च कमीत कमी 1100 रुपयाचा येतो. त्यानंतर विचारलं तर 1100 आहे, 2100 आहे, 3100, 5100. गाडी एकच आहे आणि प्रकार 4 आहे. त्यानंतर 5 बोट बरोबर नसतात. कोणा शक्ती असते, कोणा शक्ती नसते. त्यात तुम्हाला काय कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. कारण कशा करता, कोणाची भावना असते, शक्ती असते, भक्ती असते, इच्छा असते, लेकिन सगळं सांगता येत नाही. मला घ्याय करता विचारलं तर मी घेतो, मला घ्याय करता विचारलं तर मी 1100 रुपये घेतो कमीत कमी. त्यानंतर काशी यात्रा झाल्यानंतर 6 महिना मैत्री जेवायला जायचं नाही. 9वा 10वा 11वा 13वा जिथे संबंध सूतक आहे, नातं आहे, तिथे प्रसाद रूपे चालेल. बाकी इतर ठिकाणी जायचं, मदत करायची, प्रसाद घ्यायचा नाही. फक्त 6 महिना. 6 महिना झाल्यानंतर जसं करत आला हा तसं करायचंय. कशा करता? तुम्ही त्यांच्याकडे नाही गेला, तुमच्याकडे कोण येईल? तुम्ही त्यांच्याकडे नाही खाल्लं, तुमच्याकडे कोण खाईल? हा पण एक विषय आहे. जेवढं जमेल